कारण लोकांनी खूप कोरोनानंतर आपला व्यवसाय कसा तरी संसार सावरतो तसा आपला व्यवसाय सावरण्याची भूमिका घेतलेली आणि त्या भूमिकेत आज आपण त्यांना पुन्हा ह्याच बदलापूरच्या भूमिपुत्रांना जर आपण रस्त्यावर आणणार असेल तर हा आपण अन्याय केलेला होईल। त्यामुळे शास्त्या करण्यात यावा इतकी तुम्हाला आजच्या आम्ही विनंती द्यायला आलेलो आहे। या गोष्टीची व्यवस्थित शहानिशा करून ते कोण कोण ह्याच्यामध्ये पात्र ठरतंय ते सगळं चेक करूनच पुढची कारवाई केली जाईल। हो, पण तरी पण बघा आपल्याच गावातली ही लोक आहेत, बाहेरून कोणी आलेलं नाहीये। जे परप्रांतीय आहेत आणि जे हातगाड्या लावतात त्यांना तुम्ही हटवलं तर आम्ही कुठेही तुम्हाला बोलायला येणार नाही। रस्त्यात म्हणजे मी महाराष्ट्राचा आता यांनी जो मुद्दा मांडला की खोल्याला जागा दिली नाही, आता इतरांना तर आता वेळ मिळालेला आहे आता वेळ मिळून काय मतलब माझा 20 लाखाचा सेट गेला, कर्ज बाळगावी करून मी केलं कुठं? मराठी माणूस कुठं धंद्यामध्ये घुसला, तुम्ही लोक असं करणार तर आम्ही कुठं जावा, सोडून जावायचं? मला आता तुम्ही कोटोरात आहे, मी भाषेना भीक मागतो। माझी परिस्थिती अशी झाली आहे, माझ्याकडे काय नाही, आता मी पूर्ण खाली झालोय। नाही तर तुमच्याकडे तुमच्या इथे उभं राहिलोय मी 6 महिन्यापूर्वी वर्षभराचा टॅक्स भरलाय, तो जवळपास 75,000 रुपये टॅक्स मी भरलाय। 6 महिने झाले, 6 महिने अजून बाकी आहेत माझे, तो 75,000 रुपये टॅक्स माझा वाया गेला। हे टॅक्स घेण्यासाठी आले होते, मोजमाप करून गेले, सगळी शेड होती, शेड बघितली त्यांनी, तेव्हा कोणी प्रश्न विचारला नाही की हे इलिगल आहे किंवा हे चुकीचं आहे म्हणून। तेव्हा टॅक्स घेताना ते आले आणि हे पण ऐकायला आलं, हे तोडताड आमचं पहिल्या दिवशी तोडून गेले, तोडल्यानंतर अर्धवट सोडलं, दुसऱ्या रात्री त्या दिवशी परत कोणतरी लोक आले, यांचे एजंट होते का कोण होते ते माहित नाही, पण ते त्यांचं म्हणजे सेटलमेंट करण्यासाठी आले होते, पण परत दुसऱ्या दिवशी आले आणि परत दुसऱ्या दिवशी पूर्ण प्लेन करून गेले। चर्चा करू आणि मग काय ते डिसिजन घेऊ। तोपर्यंत ह्या तोड मोहिमेला स्थगिती दिलेली आहे।